राम मंदिरासाठी एक खारी नाही पण खारीचा वाटा करण्यात दिलाय, काय सांगाल? काल एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्यातर्फे जवळपास 11 कोटीचा धनादेश राम मंदिराकडे न्यासाकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे. एक महाराष्ट्राच्या नागरिकाचा सहभाग नेहमी त्या राम मंदिर उभारणीमध्ये राहिलेला आहे आणि त्या उभारणीमध्ये आपलाही आणखीन एक मोठा वाटा या नागरिकाच्या वतीने द्यावं ही जी कल्पना एकनाथ शिंदे साहेबांना सुचली त्याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेमध्ये एक वेगळी आनंदाची लाट ज्याला म्हणता येईल ती आलेली आहे. काही लोक हे दानाचं किंवा एखाद्या मदतीचा उल्लेख करणं हा त्याच्या मागचा उद्देश नाही. काही लोक छोटं मोठं दान केलं तेही करार करून जमा करतो, त्याचा फार मोठा गवगाव करतात. परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी तातडीने ती मदत तिथं केली. मदत यासाठी केली की उद्या या माझ्या महाराष्ट्रातला कोणी नागरिक जेव्हा रामलल्लाच्या दर्शनाला जाईल त्या टायमाला तिथलच्या भव्यतेमध्ये आमचाही खारीचा वाटा आहे ही त्याची भावना त्याची असावी यासाठी त्यांनी एक चांगला प्रयत्न केलेला आहे. त्याबद्दल त्यांचं सुद्धा मी अभिनंदन करतो. उद्धव ठाकरेंनी भाषण करत असताना असं सांगितलं की खोके गद्दारांना उठता बसता स्वप्नातही उद्धव ठाकरे दिसतात. आम्हाला काही दिसत नाही, आम्हाला स्वप्नात वगैरे यायचं काम नाहीये. त्यांना खऱ्या अर्थानं त्यांना आम्ही दिसतोय. रोजचा दिवस जर पाहिला, एकनाथ शिंदे आमदार त्यांचे मंत्री त्यांच्यावर टीका करूनच यांच्या दिवसाची सुरुवात होते. जे काही पॉझिटिव्ह काम असेल ते पॉझिटिव्ह काम सुद्धा त्यांना दिसत नाही, हे दुर्दैव आहे. आणि मग आपल्या बरोबर असताना एवढं चांगलं काम का केलं नाही, आता कसं करतायत, हा त्यांच्याकडे असलेला त्यांना जलसी ज्याला म्हणता येईल ती जलसी त्यांच्यामध्ये निर्माण झालेली आहे. म्हणून आम्ही त्याची चिंता करत नाही. आम्हाला नाव घेऊन काम करण्यामध्ये कोणताही इंटरेस्ट नाही. तुम्हाला आमच्या नावाशिवाय तुमचं महत्व वाढत नाही, हे दुर्दैव तुमचं आहे, आमचं नाही. म्हणून कुणाला जर असं वाटत असेल की त्यांच्यामुळं काही आम्हाला काही फरक पडतो, अरे तुम्ही खोके म्हणा, कंटेनर म्हणा, का आणखीन काही म्हणा, घेणारे तुम्हीच आणि बोलणारे तुम्हीच, हे लोकांना आता माहीत झालेलं आहे. म्हणून तुम्ही लोकांची दिशाभूल करू नका. एक दिवस हे सर्व प्रकार या जनतेसमोर निश्चित येतील. काही जण खोक्यात बंद झाले आहेत आणि भटकंती करायला गेलेल्यांना आम्ही परत घेणार नाहीत. कोण गेलं? जे आहे ते सांभाळा. 10 तारखेनंतर जेव्हा विधानसभा अध्यक्ष निर्णय देतील त्यानंतर जे आपल्याकडे आहेत त्यांना सांभाळण्याचा प्रयत्न करा. ते किती काळ तुमच्याकडे राहतील याची शाश्वती तुम्हाला नाही. दुसऱ्याच्या येण्याचं वाट पाहता कशाला? त्यांचा सांभाळ करा. आम्ही 10 जनपदला मुजरा करायला जात नाही तर राज्याला आर्थिक मदत घेऊन येण्यासाठी दिल्लीला जातो, असा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत आणि विरोधकांना टोला लगावला. बरोबर आहे. महाराष्ट्रामध्ये एवढे जे काही तुम्ही आता पाहताय, आता ह्या 12 तारखेला पुन्हा पीएम येणार आहे. एक चांगल्या प्रोजेक्टचं उद्घाटन करणार आहे. मागच्या वेळेला आलं मेट्रोचं उद्घाटन केलं, त्याच्यापूर्वी आल्या अनेक योजना ज्या यांच्या काळामध्ये बंद पडल्या होत्या त्या सर्व कार्यरत झालेल्या आहेत आणि अंतिम टप्प्यामध्ये त्याचं उद्घाटन सुद्धा होतं. जो निधी तुम्ही आणायला पाहिजे होता, जो आपला अधिकार आहे, महाराष्ट्र राज्य हे एकमेव देशातलं एकमेव असं राज्य आहे की जे सर्वात जास्त महसूल हे केंद्राला देतं. मग त्यामध्ये हिस्सा तेवढाच मोठा असला पाहिजे, परंतु मागणारच देतं ते देतील कशाला? म्हणून शिंदे साहेब जे आणतायत त्याच्यामुळं प्रत्येक भागामध्ये एक विकासाची एक वेगळी लाईन ज्याला म्हणता येईल, विकासाची गंगा ज्याला म्हणता येईल, ते आता दिसायला लागलेले आणि याचाच काही लोकांना जळफळाट होतो. ते जाऊन आमच्याशी युती करता का, आम्ही तुमच्या बरोबर आहोत, ही जी लाचारी करणारे लोक आहेत ना, त्यांनी आता माझ्यावर टीका करण्यापेक्षा आपली लाचारी लपवण्यासाठी जे काही धंदे करतायत तेच करावे, तेच त्यांच्या नशिबी आहे. अजित पवारांच्या गटाचा मेळावा मुंबईत होत आहे आणि या मेळाव्याच्या बॅनरवर नवाब मलिकांचे फोटो पाहायला मिळाले. त्यामुळे चर्चा केली जाते की ज्यांना तुम्ही काहीतरी वेगळे नावं ठेवतात, देशद्रोही गद्दार म्हणतात, त्यांची बॅनरवर फोटो आणि त्यांच्यासोबत तुम्ही त्यांच्या बॅनरवर फोटो का आले, त्यांच्या त्याचं काय मत आहे हा त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत प्रश्न आहे. परंतु सत्तेबरोबर नवाब मलिक हे आमच्या बरोबर नाहीत हे आम्ही स्पष्टपणे सांगितलेलं आहे. सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. अजितदादांची सकाळची कामाची स्टाईल आता
मुख्यमंत्री वापरताना दिसतं. याआधी शिंदेंनी सकाळी काम केलेलं कधी पाहिलं नाही. भावाचं कौतुक करताना सुनीलनी शिंदेंना टोला लगावला. अजितदादा चांगलं काम करतात हे मी वारंवार सांगत आलेलो आहे. आणि एखाद्या चांगल्या कामाचा जर तुम्हाला एवढी दखल घ्यायची सवय आहे किंवा तुम्हाला हौस वाटते, तर अजितदादांनी केलेला उठाव किंवा अजितदादांनी घेतलेला निर्णय याचंही स्वागत कधीतरी करा. मग आम्ही असं मानू की अजितदादाच्या निर्णयाच्या पाठीशी त्यांची बहीण खंबीरपणे उभी आहे. 9 तारखेला दिल्लीमध्ये महाविकास आघाडीची बैठक होत आहे आणि लोकसभेच्या जागा वाटपावर जो काही तिढा निर्माण झालाय, जो वाद होतोय, त्यावर आता चर्चा होणार आहे. चर्चा हे तिन्ही वरिष्ठ नेते जात आहेत. युतीची फायनल बोलणी करायचा जो काही यांनी ठरवलेला जो प्रोग्राम आहे ते त्या वरिष्ठांना तिथे दाखवणार आहे. आणि मला वाटतं लवकरात लवकर ह्या युती संदर्भामध्ये घोषणा त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षित आहे, जेणेकरून जो कोणी काही कॅन्डिडेट असेल किंवा ज्या जागा ज्या पक्षाकडे जातील ते कार्यकर्ते, त्या पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा जोमाने कामाला लागेल, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. परंतु युतीमध्ये आता कोणताही तणाव नाही हे स्पष्टपणे जायला लागेल. मुख्यमंत्री कुणाचीही स्वार्थासाठी चाटुगिरी करतात असे विनायक राऊत म्हणतात. विनायक राऊतच्या स्टेटमेंटला काय महत्व देतात? आयुष्य त्याचा चाटण्यामध्ये गेलेले, त्याच्या स्टेटमेंट एवढं काय महत्व द्यायचं? काय विनायक राऊतची क्वालिटी काय आहे? काय केलंय त्यांनी? चुकून मिळालेली खासदारकी त्याच्यात त्यांनी एन्जॉय करावं. मातोश्री टू घर एवढा त्याचा तो प्रवास आहे. काय कोणत्या आंदोलन किंवा काय कशात त्याचा सहभाग आहे? म्हणून अशा बोलणं मला वाटतं उचित नाही. संजय राऊतांनी नार्वेकरांवर टीका केली आहे. आमदार अपात्रतेच्या निकालाआधी आजारी पडली ही राजकीय भूकंपाची सुरुवात आहे. कारण तुम्हीच म्हणत होतात की भूकंप येणार आहे, मात्र ते जो भूकंप तुम्ही म्हणता तो हाच होता का त्यांचं म्हणायचं? संजय राऊतला आजकाल वेगवेगळे विचित्र विचार त्याच्या डोक्यात येत आहेत. सायको असलेला तो माणूस आहे. नार्वेकर जे काही त्यांना थंडी ताप आला असेल किंवा आजारी असतील, तो 2.5 वर्षाचा त्रास नाहीये, तो 2.5 दिवसाचा असू शकतो. आणि 10 तारखेला नार्वेकर पात्र अपात्रतेवर निकाल देणार आहेत. त्याची काळजी नको. भूकंप हा नंतर येणार, 10 तारखेनंतर जो त्यांना अपेक्षित आहे तो भूकंप घडवून आणण्याची ताकद आमच्यात आहे. म्हणून तो भूकंप पाहू, त्यांना त्याची वाट पाहावी. नार्वेकर 10 तारखेला निकाल देणार आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री जरूर आहेत, मात्र माझ्या विधानावर बोलणे इतके ते मोठे नाहीयेत असे संजय राऊत म्हणाले. मूर्खाच्या विधानावर मुख्यमंत्र्यांनी टिप्पणी करावी हे त्यांना सुद्धा परवडत नाही. म्हणून त्यांनी आमच्यासारख्याला सांगितलं की त्या मूर्खांना उत्तर तुम्हीच द्या. त्यांनी सांगितल्यामुळे आम्ही बोलतो. नसतं आम्हाला सुद्धा बोलायला लाज वाटते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसंकल्प यात्रेतून रामटेक आणि यवतमाळला वगळण्यात आलेला आहे. त्यामुळे महायुतीत भाजपनंच या दोन्ही जागेवरती दावा केलेला आहे. असं नाहीये. मुख्यमंत्र्यांच्या शिवसंकल्प यात्रा 10-11 तारखेला आमच्याकडे सुद्धा होणार होती, परंतु काही कारणास्तव ती यात्रा थांबवली. याचा अर्थ असा होत नाही की हा मतदारसंघ त्यांना गेला. राजकीय कारण काही असतील किंवा त्यांच्या वेळेची ऍडजस्टमेंट असेल, त्यावेळेला जर यात्रा थांबवली म्हणजे मतदारसंघ सोडले असं त्या भ्रमात काही लोक असतील तर ते भ्रमातच त्यांना राहू दे. कर चुकवल्याप्रकरणी भावना गवळी यांच्यावर आयकरची धाड किंवा कारवाई जी आहे ती झालेली आहे आणि त्यानंतर ट्रस्टचं खातं जे आहे गवळींच्या तेही गोठवण्यात आले. कायदेशीर कारवाई असते हो. आम्ही तर प्रत्येकाला सांगतो ना. आता का नाही बोलत? हे उभाटा गटाचे काही जे होते ना सोपान नेते का बोलत नाही? भावना गवळीवर आणणं झालं का बोलत नाही? आयकर ईडीची छापा तिच्यावर पडला का बोलत नाही? जो कारवाई शासकीय यंत्रणा करते त्याला आम्ही कधीही सपोर्ट करतो, त्यांना पाठिंबा देतो. आम्ही आमचं जर बाजू क्लिअर आहे तर ती त्याच्याजवळ मांडणार आहोत. म्हणून त्याच्यावर काही इतका भावना गवळी आता अडचणीत असं काही नाही. जे काही असेल कायदेशीर कारवाईला ते समोर जातील आणि योग्य तो निर्णय जो डिपार्टमेंटला घ्यायचा तो निर्णय ते घेतील. कुठलंही सरकार हे विषकन्येसारखं असतं असं गडकरी म्हणालेत. कारण त्यांच्या विधानावरून हे समजतंय की सरकार आलं किंवा त्या सरकारमध्ये लोक असणारे हे विषकन्येचा घोट घेत असतात. निश्चित गडकरी जेव्हा स्टेटमेंट करतात त्याला एक आगळं वेगळं महत्व आहे. सरकार कसं असावं, सरकार कसं चालावं हा गडकरी साहेबांचा असलेला प्रदीर्घ अनुभव, त्यातून त्यांनी केलेलं वक्तव्य, लोकांच्या भावना, लोकांची कामं, लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणारं सरकार हे जे लोकांना अपेक्षित असतं त्या पद्धतीने अनेक वेळेला सरकारमध्ये ते कामं काही कमी प्रमाणात दिसून येतात.
त्यावेळेला मग असे शब्दप्रयोग करणं हे गरजेचं असतं. सरकार लोकांच्या हितासाठी जर असेल, लोकांसाठी जर असेल, तर ते लोकांबरोबरच काम करणारं असावं, विष करण्यासारखं नसावं, असं गडकरींना यातून सूचित करायचं आहे. म्हणजे सरकारच्या प्रेमात पडल्याच्या नंतर किंवा सत्तेच्या प्रेमात पडल्यानंतर ते कन्येपर्यंत जातं, मात्र ती कन्या विषारी असते, असं एक अर्थ होतो त्याचा? नाही, तसं अर्थ घ्यायला हरकत नाही, परंतु काही प्रमाणात असं घडतं. कोणतंही सरकार परिपूर्ण आहे अशी म्हणायचं कोणत्याही पक्षाची किंवा कोणत्याही नेत्यांनी ठामपणे सांगू शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. म्हणून गडकरी साहेबांच्या विधानाला अर्थ प्राप्त होतो. मराठा समाजाला आरक्षण देण्याला आमचा विरोध नाहीये, मात्र दिलेलं आरक्षण कायद्याच्या चौकटीत बसत नसेल तर हट्ट करून कसं चालेल, असा अजित पवार यांनी सवाल जरांगेंना केलेला आहे. नाही, आता अजित पवारांनी त्यांचं मत मांडलेलं आहे. ते त्यांचं स्पष्टपणे बोलणारा एक नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. परंतु यावर अजित पवार मित्र मंडळ असं गल्लीतल्या मंडळासारखा एक उल्लेख करण्यात आलाय. म्हणजे त्यांच्यासोबत जे गेलं ते गल्लीतल्या मंडळासारखंच एक म्हणावं लागेल का? त्यावर अजितदादांनी चांगलं उत्तर दिलंय की तो पोरगा आहे, बाळ आहे, अच्छा, त्याला बच्चा आहे, त्याला उत्तर देण्यासारखा इतका तो मोठा झालेला नाही. आणि म्हणून असे बाळ जसं तिकडे आहे तसं उबाठामध्ये बी आहे. म्हणून आज या लोकांच्या स्टेटमेंटला जनता बी नाही आणि आम्ही पण एवढं काही किंमत देत नाही. सोलापुरात हिंदू जन आक्रोश मोर्चात भडकाऊ भाषण केल्याप्रकरणी नितेश राणे आणि टी राजा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. कायदेशीर कारवाई पोलिसांनी केली तर त्याला आम्ही विरोध करत नाही. त्यांनी त्यांचं काम केलं, आम्ही आमचं काम करू. योग्य तो निर्णय जेव्हा तर गुन्हा जरी दाखल झाला असेल तर त्याच्याबद्दलची लढाई ते करतील. नांदेडमध्ये ओबीसींचा एल्गार मेळावा होत आहे आणि या ठिकाणी प्रकाश आंबेडकर जाणार आहे. आता हे शहरामध्ये, गावागावामध्ये, महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये एकीकडे मराठा समाजाचा आरक्षणाचा मेळावा, दुसरीकडे ओबीसीच्या आरक्षणाचा मेळावा हे चालत आलेलं आहे. परंतु सरकारने त्यांची भूमिका स्पष्टपणे मांडलेली आहे. मराठा समाजाला आरक्षण घ्यायचं, ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठे धक्का लावू द्यायचा नाही, ही सरकारची भूमिका आहे. म्हणून तुम्ही किती मेळावे काय घेऊ, सरकारने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. या भूमिकेमध्ये ते कुठेही तडजोड करणार नाही. सकाळचा अलाराम किंवा गजर वाजला की कोल्ह्याची कोल्हेपै सुरू होते, अजित पवार म्हणतायत तुमच्या मित्रांना. खरं आहे ना, लोक कंटाळले. काही विषय नसतात, काही नसतात, परंतु सकाळी उठायचं आणि एखाद्याला शिव्या देण्यासारखा जो काही प्रकार आहे त्याच प्रकारे संजय राऊत रोज बोलतात आणि त्याचा आता वीट यायला लागलेला आहे. आणि त्याचं कोणी खरं मानू नये म्हणून आमच्या सरकारला बोलावं लागतं. हे आमचं सुद्धा दुर्दैव आहे. म्हणून कोल्हे हे या इलेक्शन नंतर, लोकसभा विधानसभेनंतर ही कायमची बंद होईल. यांना यांची जागा निश्चित दाखवली जाईल. एका मंत्री महोदयांची ऑडिओ क्लिप बाहेर आली आहे, ते सुद्धा राजकीय नेत्यांशीच भांडतानाची. मी ती क्लिप ऐकलेली आहे आणि मला वाटतं याबद्दल आमचे जे नेते माननीय एकनाथ शिंदे साहेब, दोघांना काय समज येतात हा पक्षाच्या अंतर्गत प्रश्न आहे. म्हणून मला वाटतं शिंदे साहेबांनी त्यांना योग्य ती समज दिली असेल. जानेवारी महिना पक्ष प्रवेशासाठीच दिलाय आणि आमच्याकडे म्हणजे भाजपात पक्ष प्रवेशासाठी मोठी यादी तयार असल्याचं प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं. अनेक लोक असे आहेत, काँग्रेस असेल, शरद पवारचे राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा उबाठा गट उद्धव ठाकरेंचा पक्ष असेल, त्यातले अनेक लोक आज पक्ष प्रवेशासाठी ताटकळत आहेत. म्हणून जसे भाजपकडे येणार तसे आमच्याकडे येण्याचा जो प्रवाह आहे तो या 22 जानेवारीनंतर तुम्हाला पाहायला मिळेल. वय झालं की थांबायचं असतं, अजित पवार म्हणतात. निश्चित थांबलं पाहिजे. नसता चेष्टा होते, नसता त्या वयाचा ज्याला आपण एक सन्मान करायला पाहिजे त्यावेळेला मग काही लोक जर वेडेवाकडं वागतात त्यावेळेला मग थोडा राग सुद्धा येतो. म्हणून तो सन्मान घ्यावा आणि शांत राहावं, यातच खऱ्या अर्थानं त्यांचं मोठेपण आहे असं कदाचित अजितदादाला सांगावं असं वाटतं. आपण जर काही गोष्टी बोललो तर विरोधकांना पळता भुई थोडी होईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलले. त्यावेळी योग्य वेळी समाचार घेतला जाईल, त्यावेळी तोंड लपवायला सुद्धा जागा राहणार नाही असंही ते म्हटले. सर्व गोष्टीचा साक्षीदार माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे.
परंतु राजकारणामध्ये प्रत्येक गोष्ट ही बोलायची नसते, वैयक्तिक टीका करायची नसते, उमेदुने काढायची नसते. ही मानसिकता एकनाथ शिंदे साहेबाची असल्यामुळं आज ते थोडे गप्पपणे हे सहन करतायत. परंतु त्यांनी जर बोललं तर महाराष्ट्रात नाही देशामध्ये भूकंपही येईल आणि हे यांना पळता होईल थोडी होईल, हे तेवढंच खरं आहे. मुख्यमंत्री म्हणतात की मी सीएम म्हणजे कॉमन मॅन, मात्र विरोधक म्हणतात की कॉमन मॅनला मग एवढ्या लक्झरियस सुविधा कशाला पाहिजे. विरोधकाची टीकेला आता काही बोलण्यात अर्थ नाही. सीएम म्हणजे कॉमन मॅन, सीएम तशाच पद्धतीने काम करतात ना, सीएम फिरतात ना, मग त्यांनी पायी दिंडी काढली पाहिजे महात्मा गांधी सारखी. एकदा निघले चांदा ते बांधा चाललेत सीएम, असं होत नसतं. लोकांची अडचणी सोडवण्यासाठी तत्परतेने तिथं पोहोचण्यासाठी ज्या काही सुविधा उपलब्ध आहे त्या घेतल्याच पाहिजे आणि लोकांचे प्रश्न सोडवले पाहिजे, हीच त्याच्या मागची भूमिका असते. 9 जानेवारीला महाविकास आघाडीची बैठक आहे आणि त्यांचा जो काही फॉर्म्युला आहे त्याच्यावर आता शिक्कामोर्तब होऊ शकतो. काय असेल फॉर्म्युला आणि काय होऊ शकते या फॉर्म्युल्यामुळे? एकदा त्यांची बैठक होऊ द्या, तेच तिन्ही नेते एक सामूहिक पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका महाराष्ट्राला निश्चित सांगतील. राज्यातले घटनाबाह्य मुख्यमंत्री भ्रष्टाचारी आहेत, त्यांना ट्रॅक्टर आणि कॉन्ट्रॅक्टर यामधला फरक कळत नाही असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. नाही, आम्हाला भरून फरक कळत नाही. आम्हाला ट्रॅक्टर कळतं, कॉन्ट्रॅक्टर मधला फरक त्यांना जास्त कळतो. टक्केवारीमध्ये ज्यांचं आता आयुष्य चाललंय त्यांना कॉन्ट्रॅक्टर हा महत्वाचा वाटतो, आम्हाला ट्रॅक्टर भारी हा महत्वाचा वाटतो. कारण ट्रॅक्टर चालवणारा हा शेतकरी आहे, तो कष्टकरी आहे. आणि कॉन्ट्रॅक्ट घेणारे पर्सेंटेज घेणारे हे मोठाले धनाढ्य माणसं आहे, त्यांना जपणं हे यांचं काम आहे. आम्हाला शेतकऱ्याला जपायचं, कॉन्ट्रॅक्टरला जपायचं, म्हणून आम्हाला तो फरक कळत नाही. ज्यांना फरक कळतो त्यांना तो लागला. रोहित पवारांनी एक आरोप केलाय, गेल्या 7 दिवसात भाजप आणि अजित पवार मित्रमंडळाचे कोण नेते दिल्लीला गेले होते, त्यांच्या प्रवासाची माहिती काढा, त्यातून सर्व गोष्टी कळतील असं नमूद करत अजित पवार यांच्या सांगण्यावरून ईडीची कारवाई झाली असा आरोप रोहित पवार यांनी केला. म्हणून अजित पवारच्या नादी लागू नकोस, थोडं शांत बस. उगाच त्यांनी जर आणखीन जर एखाद्या वेळेस सांगितलं तर काही होऊ शकतं, याची जर जाणीव असेल तर शांत बसलेलं बरं. ओके, धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.